हा प्रश्न वेक्टर चॅप्टरवर सीईटी 2019 ला विचारलाय. दी वेक्टर्स वेक्टर ए प्लस बी and vector a minus b are at right angles to each other. This is possible under the condition option A mod of vector a that is equal to mod of vector b, B option vector a dot b that is equal to 1, C option vector a dot b that is equal to 0 and option D vector a cross vector b that is equal to 0. मग आता पहिली कंडिशन काय असते तर जेव्हा दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात तर त्यावेळेस त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 असतो. मग हे दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 आहे. मग आपण याला सॉल्व्ह करू. या ए ने याला मल्टिप्लाय केलं ए स्क्वेअर, त्यानंतर याने याला केलं मायनस ए बी, त्याच्यानंतर याने याला केलं प्लस ए बी, याने याला केलं मायनस बी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 0. मग हे प्लस ए बी मायनस ए बी काय झाले कॅन्सल झाले. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर 0 म्हणजेच ए स्क्वेअर बरोबर बी स्क्वेअर आणि तेच काय आलं मग तुमचं मॉड ऑफ वेक्टर ए दॅट इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर बी. त्यांचं मॅग्निट्यूड सेम असणार आहे की जो करेक्ट ऑप्शन काय आहे ए आहे. तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.